महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाळ होता 1827 ते 1890. यांचा जन्मदिवस 11 एप्रिल 1827 हा होता. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला होता. त्यांचं मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे तसेच त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर आजोबांचे नाव शेरीबा होते. त्यांच्या आईचा मृत्यू 1 वर्षाचे असताना झाला. त्यांचा पूर्ण सांभाळ त्यांच्या आत्याने केला. नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. ते समाजाने माळी समाजाचे होते. आता सार्वजनिक काका व राघव भांडारकर हे त्यांचे वर्गमित्र, लहानपणीचे वर्गमित्र होते. तसेच 1834 ते 1838 मध्ये ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या मराठी शाळेत घेतले. पंतोजीच्या मराठी शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधूजी नेवसे म्हणजे त्यांचा दुसरं नाव आहे झगडे पाटील यांची कन्या सावित्रीबाई फुले, त्यांचं नंतर सावित्रीबाई फुले हे नाव झालं. सावित्रीबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले. नंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. तसेच आपण 3 जानेवारी हा दिवस राज्यामध्ये राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणून सुद्धा आता साजरा करतो. 3 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा येथील जे घर होते ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स. नेहमी पेपरमध्ये विचारण्यात येतो की देशातील पहिल्या शिक्षिका कोणत्या, तर देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका या सावित्रीबाई फुले होत्या. तसेच महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. त्यांचं पूर्ण शिक्षण करून घेतलं. सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले. तसेच त्यांचे शिक्षक हे सुद्धा यशवंतराव परांजपे हे होते. हा प्रश्न सुद्धा पुष्कळ वेळा पेपरमध्ये विचारण्यात येतो. सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये काव्य फुले तसेच 1892 मध्ये बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह लिहिले. हा प्रश्न महत्वाचा आहे. इथे तुम्ही पाठ करून टाका. हे काव्य फुले 1854 मध्ये तसेच बावनकशी 1892 मध्ये आणि सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह लिहिले सावित्रीबाई फुले यांनी. तसेच ज्योतिबांचे चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजेट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश घेतला. तसेच संस्कृत व्याकरण, ज्योतिष विज्ञान, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास ज्योतिबांनी या शाळेत केला. म्हणजे किती विषय केले? संस्कृत, व्याकरण, ज्योतिष विज्ञान, धर्मशास्त्र या सर्व विषयांचा अभ्यास ज्योतिबा फुलेंनी त्या शाळेत केला. कोणत्या? खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत. तसेच या शाळेत ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी त्यांची निकष्टता म्हणजेच मैत्री वाढली. आता नंतर 1874 मध्ये ज्योतिबांनी लहुजी उस्ताद मांगसाळवे या पैलवानाकडून नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे की कोणाकडून त्यांनी नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले, तर लहुजी उस्ताद साळवे यांच्याकडून त्यांनी नेमबाजी शिकली. नंतर फुले यांच्यावर संस्कृत मध्ये वज्रसूची,
व कबीरांच्या विप्रमती या ग्रंथातील काही भागांचा प्रभाव होता. तसेच संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन लुथर किंग यांचा पासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. 1874 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन 1847 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. राईट्स ऑफ मॅन हा महत्वाचा पुस्तक आहे. या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन यांची इतर पुस्तके जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन इतर सुद्धा पुस्तके त्यांनी वाचन केलेली होती. तसेच 1848 मध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवारपेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. कुठे केली? पुण्यातील बुधवारपेठ मध्ये भिड्यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. तसेच ज्योतिबा हे पहिले समाज सुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेचे प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून ज्योतिबांनी घेतली होती. 3 जुलै 1851 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठ मध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. आता पहिली आपण पाहिली, आता ही दुसरी शाळा सुरू केली. तसेच 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्यातील रास्तापेठ येथे मुलींची तिसरी शाळा सुरू केली. 15 मार्च 1852 रोजी वेताळपेठ येथे मुलींची चौथी शाळा सुरू केली. ह्या शाळा लक्षात ठेवा, पहिली कुठे केली, दुसरी, तिसरी या कुठे कुठे त्यांनी मुलींची शाळा स्थापन केली तर ते वर्ष लक्षात ठेवा. तसेच 19 मे 1852 रोजी पुण्यातील वेताळपेठ येथे ज्योतिबांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. हा महत्वाचा प्रश्न आहे की अस्पृश्य मुलांची शाळा कुठे चालू केली आणि कोणत्या वर्षी चालू केली, इम्पॉर्टंट आहे. तसेच 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. 17 सप्टेंबर 1852 रोजी. नेक्स्ट आहे 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतिबांचा विशेष सत्कार केला. तसेच आता नेक्स्ट आहे 10 सप्टेंबर 1853 रोजी महार, मांग, चांभार इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी या नावाची संस्था ज्योतिबांनी सुरू केली. तसेच ब्रिटिशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राइज फंड या सहाय्याने दरमहा 25 रुपयाप्रमाणे मदत केली. हा महत्वाचा आहे. दक्षिणा प्राइज फंड हा महत्वाचा प्रश्न आहे, हा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 1854 मध्ये ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. अर्धवेळ शिक्षकाची नोकरी सुद्धा स्कॉटिश मिशनरी मध्ये त्यांनी केली. आता 1855 मध्ये भारतातील पहिली प्रौढांसाठीची रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली. केव्हा केली? 1855 मध्ये प्रौढांसाठी शाळा. तसेच 1855 मध्ये ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक सुद्धा लिहिले. तृतीय रत्न लक्षात ठेवा, 1855 मध्ये तृतीय रत्न. आता शूद्रांची कशी फसवणूक करतात हे त्यांनी सवप्रमाण या नाटकातून दाखवून दिले. तसेच 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला. पहिला पुनर्विवाह कोणी घडून आणला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 8 मार्च 1860 मध्ये
लक्षात ठेवा. 1863 मध्ये ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहिले बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. बाल हत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये. व त्यानंतर त्यांनी पंढरपूर येथेही ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. पहिलं केलं घरी पुण्यात आणि नंतर पंढरपूर येथे. नेक्स्ट आहे, निपुत्रिक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राह्मण विधवेचा यशवंत हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले. नेक्स्ट आहे 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत शेरवी जातीतला पहिला विधवा पुनर्विवाह ज्योतिबांनी घडवून आणला. नेक्स्ट आहे 1865 मध्ये देशातील विधवांच्या केस रोपणाच्या प्रथेला विरोध करण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यातील तळेगाव, ढमढेरे व ओतूर येथे न्हाविकांचा संप घडवून आणला. नेक्स्ट आहे 1867 मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे महत्वपूर्ण काम ज्योतिबांनी केले. नेक्स्ट आहे, ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांच्या मारण्याकरिता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठविले होते, परंतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी बनले. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद खुला केला. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ज्योतिबांनी रचला व त्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कुडवाडी भूषण ही उपमा दिली. 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला. ब्राह्मणांचे कसब हा महत्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. ब्राह्मणांचे कसब कोणत्या वर्षी ज्योतिबांनी लिहिला? 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबांनी पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते. हे पूर्ण महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा नेहमी. 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाज मार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. नेक्स्ट आहे 1873 मध्ये राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्लाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवून आणला. कोणाचा विवाह घडवून आणला? राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्लाट. हा प्रश्न नेहमी येतो. नेक्स्ट आहे 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना काळ्या लोकांना तो अर्पण केला. आता महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घातला. सत्यशोधक समाज मार्फत दीनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी सुरू केले. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. 1880 साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खत फोडीचे आंदोलन केले आणि हे आंदोलन 2 वर्ष चालले. तसंच नेक्स्ट आहे 1876 ते 1882 दरम्यान ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. आता पुणे नगरपालिकेचे सदस्य ते केव्हा होते? तर 1876 ते 1882 या दरम्यान होते. तसेच ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली होती. कोणती कंपनी? कमर्शियल
कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली. पुण्यातील खडकवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा होता. 1877 मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील धनकवडी येथे ज्योतिबांनी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केला. नेक्स्ट आहे 1882 साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या कमिशन पुढे? हंटर कमिशन पुढे ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली. तसेच 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे द्यावे अशी मागणी ज्योतिबा फुले यांनी केली. हंटर कमिशन पुढे 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे द्यावे अशी मागणी ज्योतिबा फुले यांनी केली. पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केले. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तसेच 25 सप्टेंबर 1884 साली रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केली. कोणती? मिल्स हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे स्थापन केली. 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता. भारतीय शेतकऱ्यांची अवस्था ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले. नेक्स्ट आहे 11 मे 1888 रोजी मुंबई येथील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी फुले यांना महात्मा ही पदवी दिली. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. महात्मा ही पदवी कोणी दिली आणि कोणत्या वर्षी दिली? यामधूनच 2 प्रश्न निघतात आणि हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तसेच 19 जुलै 1887 रोजी ज्योतिबांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले. नेक्स्ट आहे 1889 मध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे उद्गार ज्योतिबांनी काढले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचा मृत्यू पुणे येथे झाला. मुंबईचे गव्हर्नर व्हायकाउंट फॉकलँड यांनी 1852 साली ज्योतिबा फुले यांच्या शाळेस मासिक 75 रुपये अनुदान मंजूर केले. तसेच ब्रिटिश काळात दक्षिणा प्राइज फंडाद्वारे ब्रिटिशांनी फुल्यांच्या स्त्री शिक्षणाचा दरमहा 25 रुपये मदत केली. तसेच वेदाचार हे पुस्तक लिहिणारे धोंडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला व नंतर ते ज्योतिबांचे अनुयायी बनले. केशवराव जेधे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा अशी प्रथम मागणी केली. तसेच 3 डिसेंबर 2003 रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. ताराबाईच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठिंबा दर्शवला होता. महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंग ऐवजी अखंड हे नाव दिले. अभंग ऐवजी अखंड. तसेच ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा पाहूया. कोणते कोणते ग्रंथ लिहिले हा महत्वाचा भाग आहे, हा लक्षात ठेवा आणि शांततेने ऐका. 1855 मध्ये तृतीय रत्न नाटक ब्राह्मण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्य मार्ग दाखवितात हे त्यांनी निदर्शनात आणले. कोणत्या ग्रंथामध्ये? तृतीय रत्न नाटक
नेक्स्ट आहे 1868 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी केली. नेक्स्ट आहे 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला. त्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कुडवाडी भूषण ही पदवी दिली आहे. 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला. हा प्रश्न नेहमी विचारतात की प्रश्नोत्तर स्वरूपात कोणता ग्रंथ लिहिण्यात आला, तर प्रश्नोत्तर स्वरूपात गुलामगिरी हा ग्रंथ 1873 मध्ये लिहिला. आणि तो कोणाला अर्पण केला? अमेरिकेतील काळ्या लोकांना अर्पण केला. 1883 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांना दुःखास वाचा फोडली. याच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या महत्वपूर्ण ओव्या ज्योतिबांनी शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथात लिहून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हा ग्रंथ महत्वाचा आहे. तसेच 1883 मध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट आहे 1885 मध्ये ज्योतिबांनी इशारा या पुस्तकात जातीभेद बाबतचे विचार मांडण्यात आले होते. 13 जून 1885 रोजी ज्योतिबांनी सत्सार हे मासिक सुरू केले. कोणते मासिक? सत्सार. या नियतकालिकातून ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आली होती. तसेच 1891 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ ज्योतिबांना मृत्यूनंतर प्रकाशित झाला. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर कोणता ग्रंथ प्रकाशित झाला हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये असतो. तर कोणता ग्रंथ आहे? सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. तसेच सत्यशोधक समाज संस्थेचे विचार दीनबंधू या साप्ताहिक मधून व्यक्त केले जाईल. सार्वजनिक सत्यधर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. या ग्रंथात सत्यशोधक समाजाचा बायबल असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे. 1875 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली. याबाबत ज्योतिबांनी रानडे यांना सहकार्य केले. तसेच लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतिबांनी त्यांच्या पुणे येथे सत्कार केला. फुले यांचे वर्णन शिक्षण व समता या शब्दांमध्ये केले जाते. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी शाहू महाराज यांनी दिली. कोणी दिली? शाहू महाराज यांनी महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणत. ज्योतिबांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन ही पदवी सयाजीराव गायकवाड यांनी दिली. ज्योतिबांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन ही पदवी दिली सयाजीराव गायकवाड यांनी. तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ही पदवी शाहू महाराजांनी दिली. हे दोन्ही लक्षात ठेवा. आद्य दलिल उद्धारक, पतितांचा पालनहार असे उद्गार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फुले यांच्याबद्दल काढले. आता लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतिबा थे असे उद्गार 1932 साली महात्मा गांधी यांनी एरवड्याच्या तुरुंगातून काढले. ज्योतिबा फुले हे कट्टर एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे असे ते म्हणत. मूर्तीपूजेस त्यांचा पूर्णपणे विरोध होता. ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मिक असे म्हणत. तसेच विष्णुबुवा ब्रह्मचारी हे फुले यांचे समकालीन टीकाकार होते. समकालीन टीकाकार कोणते? विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर फ्रेंड्स, ही होती संपूर्ण माहिती महात्मा ज्योतिराव फुले
यांच्याबद्दल संपूर्ण माहिती होती आणि ही 100% यावर सर्व प्रश्न पेपरमध्ये MPSC मध्ये आणि सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. थँक्यू.